नमस्कार. संवादच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत सुप्रसिद्ध सर्वोदयी गांधीवादी विचारवंत आणि कार्यकर्ते बाळासाहेब सरोदे. अनेक प्रकारे गांधीवादाच्या माध्यमातून आणि सर्वोदयाच्या माध्यमातून त्यांनी समाजाकडे पाहिलं आणि अनेक प्रकारे सेवा केली. या संपूर्ण प्रवासात जयप्रकाश नारायणांबरोबर त्यांचा निकटचा सहवास आला आणि राजकीय आणि सामाजिक बदल हे कशा प्रकारे व्हायला पाहिजेत याच्यावर त्यांच्यामध्ये विचार मंथन झालं. या सगळ्या प्रवासाचा जो आढावा आहे तो आपण थोडक्यात संवादमध्ये आज त्यांच्याशी घेणार आहोत. सत्ता शेवटी चालते पोलीस आणि सैन्याच्या जोरावर, परंतु लोकशक्तीच्या आधारावर अहिंसेचं मूल्य रुजवून खऱ्या अर्थानं ग्रामपातळीवर त्याचं दर्शन जर आपल्याला घडायचं असेल, ग्रामपरिवार, ग्रामस्वावलंबन आणि त्यातून काही प्रयोग जर करायचे असतील तर ते गावाच्या पातळीवर व्हायला पाहिजे. आणि अशा व्यक्ती आज संस्थेच्या माध्यमातून किंवा व्यक्तिगतदृष्ट्या सुद्धा काम करताना आपल्याला आढळतात आणि त्याची उदाहरणं आपल्याला अनेक माहिती आहेत. आमच्याच मित्रांपैकी अनेक लोक ते काम करत आहेत. नमस्कार. आमचे वडील बाळासाहेब सरोदे हे 2020 साली अचानक गेले आणि त्यांच्या अचानक जाण्यानंतर अनेकांनी त्यांच्याबद्दल भावना आपापल्या लिहून पाठवल्या, परंतु स्वतःची स्तुती असलेलं काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे असं काही त्यांना आवडलं नसतं आणि त्यामुळे त्यांनी ज्या विचारांवर काम केलं त्या विचार प्रक्रिया महाराष्ट्रात राबवणाऱ्या अनेक लोकांचे लेख असलेला एक विचार ग्रंथ त्यांच्या स्मृतीनिमित्त आम्ही 29 तारखेला नागपूरमध्ये प्रकाशित करत आहोत. विनोबा विचार केंद्रामध्ये 29 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार सर आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या वडिलांचे कॉलेज जीवनापासूनचे सहकारी आणि मित्र विजय दर्डा, जे लोकमत मीडिया ग्रुपचे प्रमुख आहेत, ते असणार आहेत. आणि माझे मित्र डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचं भाषण ठेवलेलं आहे. राजकारणात महात्मा गांधी आणि लोकशाहीत डॉक्टर आंबेडकर उरले आहेत का अशा विषयावर त्यांचं भाषण होणार आहे. आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी 29 तारखेला नागपूरला जरूर या असं आग्रहाचं निमंत्रण मी देतो.